नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ज्ञान आणि विद्वत्ता ठीक आहे, पण भक्तीसाठी हृदयात नम्रता आणि श्रद्धा हवी. या वचनावर आधारित असलेली एक चमत्कारिक कथा आज आपण बघणार आहोत. अहंकारयुक्त विद्वत्तेचा नाश. अक्कलकोटमध्ये एकदा विद्वान पंडित आले होते. त्यांना आपल्या शास्त्रीय ज्ञानाचा आणि वेदपुराणांच्या अभ्यासाचा खूप अभिमान होता. त्यांनी ऐकले होते की अक्कलकोटमध्ये एक महान योगी म्हणजेच श्री स्वामी समर्थ आहेत, पण त्यांना स्वामींच्या साध्या राहणीमानाचा आणि अद्भुत शक्तींचा ग्रह नव्हता. या पंडिताने स्वामींना भेटून त्यांच्या योगीपणाची परीक्षा घेण्याचे ठरवले. स्वामी बसलेल्या ठिकाणी तो पंडित मोठ्या ऐटीत आला आणि त्याने संस्कृत श्लोक आणि वादविवादाचे विषय मांडायला सुरुवात केली. त्याचा उद्देश स्वामींचा तिरस्कार करणे आणि स्वतःची विद्वत्ता सिद्ध करणे हा होता. स्वामींनी त्या पंडिताकडे शांतपणे पाहिले. स्वामींनी त्याच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी आपल्या शेजारी बसलेल्या एका साध्या निरक्षर भक्ताला जवळ बोलावले. त्याला म्हणाले, अरे बाळा, या पंडिताच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तू दे. त्याला त्याची चूक समजावून सांग. हा निरक्षर भक्त घाबरला, पण त्याने स्वामींच्या चरणावर श्रद्धा ठेवून नम्रपणे त्या पंडिताच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास सुरुवात केली. चमत्कार असा झाला की भक्ताच्या तोंडून अत्यंत गहन, शास्त्रीय आणि अचूक उत्तरे बाहेर पडू लागली. ती उत्तरे इतकी प्रभावी आणि तत्वज्ञानाने परिपूर्ण होती की पंडिताच्या सर्व प्रश्नांची बोलती बंद झाली. पंडित पूर्णपणे निरुत्तर झाला आणि त्याचा अहंकार गळून पडला. पंडिताला त्याची चूक लक्षात आली. त्याला कळाले की स्वामींनी त्याला हे सिद्ध करून दाखवले की खरी बुद्धी आणि ज्ञान हे केवळ पुस्तकात नसते, तर ते श्रद्धा आणि नम्रतेतून प्रकट होते. कथेतून स्वामींनी शिकवण दिली की अहंकार हा भक्तीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. तुम्ही कितीही ज्ञानी किंवा धनवान असा, नम्रता ठेवल्याशिवाय तुम्हाला परमेश्वराची खरी कृपा प्राप्त होऊ शकत नाही. जेव्हा मीपणा संपतो तेव्हाच तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद मिळतात. श्री स्वामी समर्थ.